नमस्कार. तुम्हाला पत्र दिलेलं आहे आम्ही आमच्या पक्षाकडनं. आज आपल्या MIDC मध्ये जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये जी काही मनमानी चाललेली आहे, म्हणजे आता जे काही ठेकेदार मनाला वाटेल ते द्यायचं, काही म्हणजे त्याला योग्य वाटेल ते द्यायचं. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आज या महाड MIDCच्या हद्दीत जे हजारो परप्रांतीय तुम्ही भरलेत, उद्या काही कमी जास्त झालं, चुकीचं काय झालं तर इकडच्या नागरिकांसाठी आणि पोलिसांसमोर जे मोठं आव्हान आहे, त्यांची नोंदणी नाही आहे पोलीस स्टेशनला, त्यांचं काय पोलीस व्हेरिफिकेशन नाही आहे, तो कोणत्या राज्यातून आला, तिकडचे पुरावे, इकडे त्याला राहायला घर कुठे दिलंय, ॲग्रीमेंट, हे सगळं पोलीस स्टेशनला सादरी करावं लागतं, त्याला नियुक्तीपत्र. तर ह्या सगळ्या गोष्टीचं काहीच नाही आहे तुमच्या कंपनीत. आज अनेक ठिकाणी सगळ्या ठेकेदार पगाराच्या स्लिप देत नाही आहेत. ESIC कामगारांची कट होते, पण तुमच्या प्राधिकरणात ESIC कापली जाते, कंप्लायन्सचा भाग आहे. पण इकडे जर ESIC दवाखानाच उपलब्ध नाहीये, मग त्या कामगारांनी करायचं काय? कंपन्या फक्त कंप्लायन्सचा भाग म्हणून ते पार पाडतायत. तर असे पॉईंट टू पॉईंट मुद्दे आहेत. तुमचा कोण लिहिणार असेल तर काय माहिती आहे, एवढ्या MIDC मध्ये तुमच्या कंपन्या आहेत. MIDC मध्ये जे राज्याचं धोरण आहे 80% स्थानिक कामगार, बाकीचे 20% तुम्ही परप्रांतीय भरले तरी चालेल. पण तुमच्या MIDC मध्ये आता उलटं झालं आहे. 20% स्थानिक आहेत आणि 80% परप्रांतीय आहेत. स्थलांतरित कामगारांचं मायग्रेशनचं सर्टिफिकेट असतं कलेक्टरचं, ते कुठल्याही कामगारांकडे नाही. मग तुम्ही त्यांना कंपनीमध्ये काम कसं करून देता? साहेब, एखादा बांगलादेशचा असेल, पश्चिम बंगालचा असेल, उद्या कधी बरं वाईट तुझ्या परिवारावर गेलं तर शोधणार कुठे पोलीस? काय करतोस? कुठल्याही कंपन्या कुठलाही नियम पाळत नाहीये. सगळ्या नियमाची पायमल्ली होते आणि स्थानिक लोकांना काम करत नाही असं होतच नाही ना. स्थानिक लोक काम करतायत, तुम्ही द्या स्थानिक लोकांना काम. तुम्ही एक लेटर काढा की बाबा स्थानिक कामगार तुमच्या किती आहेत कंपनीमध्ये, ते आम्हाला सांगा. म्हणून तुमचा जो हक्क आहे. आज MIDC तुमच्या परवानगीने चालू आहे. साहेब, आम्हाला किती कंपन्या आहेत, किती कंपनीमध्ये किती कामगार आहेत आणि किती कामगारांचा PF चालू आहे, ESIC चालू आहे. त्या कामगारांमध्ये जर मायग्रेट स्थलांतरित कामगार आले असतील राज्यातनं, तर त्या तिकडच्या कलेक्टरचा सर्टिफिकेट आहे काय की बाबा एखादा पश्चिम बंगालमधून आला तर पश्चिम बंगालमधल्या कलेक्टरने एक लेटर द्यावं लागतं त्या की बाबा असं असं आहे, ह्या जिल्ह्यातला माणूस ह्या तुमच्या जिल्ह्यात येतो, स्थलांतरित कामगार आहे, तर त्याला तुम्ही सामावून घ्या. असं कुठल्याही कामगारांकडे पत्र नाही आहे. म्हणजे हाच सर्वात मोठा पॉईंट आहे. एका आठवड्यामध्ये जर आम्हाला हे सगळं मिळालं नाही तर आम्ही पुढच्या आठवड्यामध्ये मग साहेब कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. मग आम्ही कुठल्याच कामगाराला आज जाऊन देणार नाही. तर स्थानिक कामगार आमचा इथे राहून त्याची शेती गेली आहे, पाणी कंपनी वापरते आहे, वीज महाराष्ट्र शासनाचं वापरते, आणि स्थलांतरित कामगारांना जर कडेवर घेऊन ठेवणार असेल तर मग महाराष्ट्रातील जनतेला काहीतरी करावं लागेल. आणि रायगडमधली जनता तर शिवछत्रपतींचा इतिहास आहे इकडचा. मग तुम्हाला त्या पद्धतीने करायचं असेल तर आम्ही शिवछत्रपतीचा इतिहास आणि मनसेचा इतिहास दोन्ही एकत्र दाखवू. खूप साहेब कॅज्युअल घेत आहेत असं मला वाटते. पार्टीजींनी पत्रेवर किती दिवस झाला गेल्या सगळ्या गोष्टीला. MSCBचं आहे, काय काय कामगार तर MIDC मध्ये राहतात. साहेब, तुमच्या MIDC मध्ये कंपनी बांधकामाला परवानगी आहे, कामगार राहायला परवानगी नाही आहे. तुमच्या MIDC मध्ये कामगार पण राहतात, मग त्या घर कोणी बांधून दिलं? MIDCचा अधिकारी गेला पाहिजे ना बघायला की बाबा कामगार परप्रांतीय राहतात कुठे, मला सांगा. गाववाल्यांनी तर बंद केलं त्यांना गावामध्ये घर द्यायची, का तर नोकऱ्या मिळत नाही. मग राहतात कुठे? MIDC घरं बांधून राहतात. कंपनीवाल्यांना हक्क कोणी दिला त्यांना घरं बांधून द्यायची? साहेब, पुढच्या वेळी MIDC ज्यावेळी मीटिंग असेल पुढच्या आठवड्यामध्ये, तुम्ही MSCB, वॉटर डिपार्टमेंट, जेवढे तुमचे रिलेटेड डिपार्टमेंट असेल सर्वांना बोलून घ्या. एकदाच तुम्ही काय त्यांना हिसका दाखवा, नाही तर आम्ही आमच्या पद्धतीत करू. तुम्ही आता जे म्हणताय की ठीक आहे आम्ही पॉईंट लिहून घेतो आणि पुढे हे करतो, आता हे आम्ही न येता तुमच्या सगळ्यांची जिम्मेदारी आहे ना. आज कायदा सुव्यवस्थेचा विषय आहे. पोलीस स्टेशनला ही तरी माहिती आहे का तुमच्या MIDC चालू कंपन्या किती आहेत आणि बंद किती आहेत? कुठे यादी आहे तुमची? सांगा मला आता. नाही, मला आता सांगा तुमचे कोण अधिकारी आहेत. बघा, आम्ही पण काही अभ्यास केल्याशिवाय येत नाही, असेच बसलो ना इकडे. तुमच्या MIDC टोटल आजच्या घडीला कंपन्या किती आहेत, त्यातल्या चालू किती आहेत आणि बंद किती आहेत,
हा? बंद कंपन्यांमध्ये ड्रग्ज सप्लाय होते, नशा हा? बंद कंपन्यांमध्ये एवढ्या करोडचा ड्रग्ज मिळतो. मग नक्की बंद कंपन्या किती आहेत आणि चालू किती आहेत हे पोलिसांना माहिती द्या ना एमआयडीसी कडनं. तुमचा निरीक्षक किती दिवसानंतर कंपन्यांवरती जातो शेरा मारायला? असे काही शेरे असतील द्या ना. व्हिजिट केला तुम्ही जशी व्हिजिट केल्या असेल त्या व्हिजिट आम्हाला दाखवा. दर महिन्याला या ए कंपनीमध्ये गेलो, बी कंपनीमध्ये, सी कंपनीचा स्टॅम्प दाखवा. बरोबर ना? अनेक वर्ष बंद असलेल्या कंपनी ड्रग्ज बनत होती, 82 करोडची ड्रग्ज पकडली. म्हणून तर तुम्ही व्हिजिट करता ते दाखवा ना आम्हाला की दर महिन्याला मी या कंपनीत व्हिजिट करतो. लाईट पाणी तर चालू असणार ना, म्हणून तर बोलतो. आम्ही पत्र दिल्यानंतर आज तुम्ही सांगताय की तुम्ही सांगितलं म्हणून आता आम्हाला या सगळ्या गोष्टी माहित आहे. या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून तुम्हाला माहित असायला पाहिजे. साहेब तुम्ही अधिकारी आहे, अधिकारी लोक राज्य चालवतात. बरोबर आहे, तुम्हाला सर्व गोष्टी माहिती पाहिजे. आपण ज्या खुर्चीवर बदलत ना तर पहिलं आपलं कर्तव्य काय आहे हे बजावणं गरजेचं असतं. आणि हा कुठला नियम हो? आता बिर्ला कंपनी आली, 800 रुपये 850 रुपये पर डे देते. दुसरे ठेकेदार जाऊन त्या कंपनी दमदाटी करतात, गेटवर आंदोलन करतात आणि 800 नाही 500 रुपये द्यायचे कारण का आम्ही 500 देतोय. हे काय चाललंय? म्हणजे ठेकेदार ठरवणार का एमआयडीसीचा कारभार? ही कुठली पद्धत आहे मला सांगा. जर बिर्लानी 800 रुपये पर डे दिलं कामगाराला तर ह्या एमआयडीसी मध्ये काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते सगळे जाऊन तिथं आंदोलन करतात, दम देतात कंपनीला. आणि याच्यामध्ये कामगारांचा फायदा होतो तर होऊन द्या ना. 900 रुपये देतात, आपलेच कामगार बांधव जगतात ना. बिर्ला बिर्ला असं बोलतोय ना मला. हॅलो, आणि नंतर आपल्याच मराठी मुलांना नोकऱ्या मिळणार नाही. प्रमोट करतात भैयान त्याच्यासाठी 400 रुपयाचा मलिदा मिळतो एका कामगाराच्या मागे, पण नंतर भविष्यात त्यांच्याच मुलांना नोकऱ्या मिळणार नाही. कंपनीकडनं विनियोगाच्या हिशोबाने 700-800 रुपये जो पर डे काय आहे इथला तो कॉन्ट्रॅक्टर घेतो, पण अंतर्गत सरकारने ठराव करून 400 ते 500 रुपयाच्या वरती कोणाला द्यायचं नाही. म्हणजे प्रत्येक कंपनी जर वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेजेस पर डे देत असेल तर कॉन्ट्रॅक्टर ठरवणारे कोण? म्हणजे ह्या महाड एमआयडीसीत नक्की चाललंय काय? जर एखाद्या माणसाला परमनंट करायचं असेल तर कंपनी सांगते की तू जाऊन ह्याला भेट, तू जाऊन त्याला भेट, त्यांनी सांगितलं तरच परमनंट होईल. अरे पण तू एवढ्या वर्ष काम करतोय ना, त्याच्या कामाच्या मेहनतीच्या जे काय परफॉर्मन्स आहे तुम्ही त्याच्यावर करा ना. मग मला सांगा तुमच्या एमआयडीसीत ठेकेदारांनी मिळून बिर्लाच्या इथं जाऊन दमदाट्याने आंदोलन का केलं? 800 रुपये मुलांचा पगार होता तो 400 रुपये करायला लावला. चौकशी लावा हवं तर. तुम्ही स्पेशल केस म्हणून त्याची चौकशी लावा. त्यांना पण बोलून घ्या त्या दिवशी. बिर्लाच्या मॅनेजमेंटला बोलवा की बाबा अचानक असं कसं झालं, 800 रुपये 400 रुपये तुम्ही कसं देता? आणि पहिली गोष्ट म्हणजे 400 रुपये मिनिमम वेजेस बसत पण नाही. पॉश कमिटी पण नाही किती कंपन्यांमध्ये. 1 वर्षापूर्वी काय झालं इथे तुम्हाला माहिती आहे ना? गेल्या वर्षी एक नक्षलवादी आणि 15 की 16 बांगलादेशी भेटले तिथे. पत्रकार इथे त्यांना पण माहिती असेल. मग आम्ही जे बोलतोय की परप्रांतीय राज्यातनं जे आलेली लोक आहेत ती कोण आहेत, कुठली आहेत, ते तिकडे काय करून आलेत, खून दरोडे बलात्कार काय करून आलेत तुम्हाला माहितीये का? त्यांची एनओसी तर तुम्ही घेऊन आणणार पाहिजे कंपल्सरी. नक्षलवादी आणि 15 बांगलादेशी भेटले तिथे. साहेब तुम्ही बोलल्याप्रमाणे आम्ही तुम्हाला 7 दिवसाची मोहलत देतो. 7 दिवसामध्ये ए कंपनी, बी कंपनी, 300 कंपन्या, 30 कंपन्या, जेवढ्या कंपन्या असतील, किती कामगार आहेत, किती कामगाराचा पीएफ भरतो, किती कामगाराचा एसआयसी भरतो आणि प्रत्येकाचं मायग्रेशन सर्टिफिकेट आणि कॅरेक्टर सर्टिफिकेट. तुम्ही नवीन आलात ना, यातलं जुनं कोण आहे? यातलं जुनं कोण आहे तुमच्यातलं? जुनं कोण आहे तुमच्यातलं? यांच्यातलं तुमच्या टीम मधलं मला सांगा. त्यांनी तर माहिती हा रायगड जिल्हा, या रायगड मध्ये ही स्वराज्याची राजधानी छत्रपतींची. मी काय म्हणतो, ते नवीन जरी आले तरी एमआयडीसीतच काम करतात. कुठल्या तरी एमआयडीसीत कामच करत होते ना. सगळ्या महाराष्ट्रातल्या एमआयडीसी साठी रूल सारखेच आहेत. नाही ना, मग मी त्यांना तेच म्हणतोय. हा छत्रपतींचा रायगड स्वराज्याची राजधानी आणि त्या स्वराज्याच्या राजधानीच्या पायथ्याशी असलेली महाड एमआयडीसी. मराठी पाट्या कुठे येतो? मराठीचा काय विसर पडलाय तुम्हाला? म्हणजे तुम्ही कामगारांचे पैसे खाताय. कोणी 800 रुपये दिले तर दमदाटी ठेकेदारांची सगळ्यांनी दबाव टाकायचा. मग ही एमआयडीसी ठेकेदार चालवत आहेत का? कुठल्या पक्षाचे किंवा कुठल्या संस्थेचे किंवा कोण असे ठेकेदार चालवत आहेत का? मराठीमध्ये नावं नाही आहेत. स्वराज्याच्या राजधानीच्या पायथ्याशी असलेला महाड एमआयडीसी. मी पत्र पाठवले जाता. मग तुमची लोक काय करतात? मराठी पाट्यांची काय लाज वाटते? आता त्या बिर्लाला पत्र दिले.
जर इंग्रजीत एवढं मोठं बिर्लाचं नाव टाकता तर मराठी लाज वाटते एवढ्या लांबून. हा, मग बिर्ला कमवता महाराष्ट्रामध्ये, लाईट बिल महाराष्ट्र, लाईट महाराष्ट्राचं, पाणी महाराष्ट्राची, जमीन महाराष्ट्राची. जसं आता त्यांनी सांगितलंय 1 आठवड्याची, हा मग कुणाच्या ओळखी आणा, ताकद लावा, काही लावा. बोर्डाचा आता सांगतोय, आता आम्ही पोलिसांना पण शब्द दिलाय कायदा सुव्यवस्था बिघडणं होणार नाही, पण आमच्या मागण्या जर 1 आठवडा 15 दिवसाची मुदत घेऊन या जेवढ्या 1 आठवडा की 15 दिवस तुम्ही आम्हाला सांगा, तुम्ही सांगा. सगळ्या पाट्या मराठी झाल्या पाहिजेत, सगळ्या तुम्ही सांगा पाट्या. आम्हाला. हा आपले जे मुद्दे असतात ना ते एकदम योग्य आहेत, पण ते कसं असतं प्रत्येक डिपार्टमेंट आहे त्यासाठी. साहेब, शेवटी MIDC चे परमिशन लागते की माझं पण नाही? लिमिटेशन तुम्ही बोलून घ्या ना. हा, बोलून घ्या ना तुम्ही. की प्रत्येक कंपन्यातून किती कामगार आहेत हे सगळं आहे ना जिल्हा उद्योग केंद्र आणि कामगार विभाग यांचं काम तुम्ही आहे. कोऑर्डिनेट करा ना. आम्ही आता सगळ्यांकडे जाणार काय? शेवटी तुम्ही आदेश द्या. त्यांना पत्र द्या ना, मी तुमचं माझं पत्र म्हणणं त्यांना काय देतो, मी आहे, पाहिजे मी तुम्हाला एक सांगतो साहेब. सगळं देतो आणि त्यांच्याकडनं माहिती करून घेतो. साहेब, 2 पण मिनिटं. एकत्रित करायला लागेल. तुम्ही सरकारी अधिकारी आहेत, ते पण सरकारी अधिकारी आहेत, बरोबर आहे. आम्ही सोशल वर्कर आहे. हम्म. तुमचं कोऑर्डिनेशन पाहिजे ना. शेवटी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आल्यानंतर मी यांच्याकडे येणार आहे साहेब, बरोबर ना? तिन्ही पण तुमचे डिपार्टमेंट यांच्याकडे येणार आहे की नाही? मग तुम्ही यांना रिक्वेस्ट करा की आमची एक मिटिंग लावा, तुम्ही तिघांची मिटिंग लावा. आम्ही काय सगळ्यांच्या घरात चपला घालून तुमची जी असोसिएशन आहे ना कंपन्यांची, त्यांना सांगा. त्यांना तुम्ही पत्र द्या की त्याची नोंद प्रत्येक मायग्रेटेड वर्करची नोंद साहेबांकडे द्या. कंपल्सरी करा तुम्ही. आम्ही जर आज तुम्ही सगळ्या MIDC प्रमुख कार्यालय तुमचं, तुम्हाला निरोप दिलेला तुम्ही पत्र काढून सगळ्या कंपन्यांना कळवा की मराठी पाट्या या स्वराज्याच्या राजधानीत लागल्याच पाहिजेत. मग तो बिर्ला आहे नाही, नाही, किंवा अंबानी आहे म्हणून तो पाटी लावणार नाही. बिर्लाची पाटी असली, अंबानीची असली आणि ती इंग्रजीत असेल मराठीत नसेल तर बिर्लाची पण पाटी फोडणार आणि अंबानीची पण फोडणार आहे. लक्षात ठेवा. आता तुम्ही जसं म्हणताय पोलिसांना कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून आपण एका ठिकाणी आलोय, मग तुम्हाला असं वाटतं का आम्ही वेगवेगळ्या कंपन्यात जावं, टार्गेट करावं कंपन्यांना? वाटतंय तर सांगा, मग आम्ही वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये जातो. स्वतंत्र जातो. नाही, त्यांना पत्र देतो ना. हा. साहेब, तुम्ही त्यांना बोलून मिटिंग लावा ना. आम्ही ते त्यांच्या association असोसिएशनला बोलवा इथे. associationला इथे त्यांच्या बोलवा ना. associationला बोलवा. कधी बोलवता? सर त्यांना आहे ना 15 दिवसापूर्वी मी मेल केलेला आहे, अच्छा. पक्षातर्फे मेल केलेलं आहे त्यांना, तर त्याचा कुणीही रिस्पॉन्स दिलेला नाही, नाही. त्यांना माल आलाय. त्यांना माज आलेला असेल तर का आम्हाला तर पुरवायचं आमच्याकडे आहे ना दाखला. कोणाला तरी वरद असताय म्हणून त्यांना ते माल आलाय. साहेब, तुम्ही मला टाइम द्या, समोरून टाइम द्या. चला 7 दिवस की 10 दिवस? मी तेच सांगत होतो तुम्हाला. तुमच्याकडे येण्यापूर्वी आम्ही त्यांना साहेब, तुम्ही मला, मी काय बोलतो तुम्ही साहेब, मला मला, पण लिमिटेशन तुम्ही टाइम द्या ना. 7 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये आम्ही सगळं एकत्र. पुढची मिटिंग तुम्ही ठेवा. एकत्रित ऐका माझं ऐका. department आहे. हो माझं ऐका. आणि पत्रकार बांधवांनी पण ऐकू द्या. आपण स्थानिक भूमिपुत्रांसाठी जर एखादी कंपनी 400 रुपयाच्या ठिकाणी 800 रुपये देते पर डे, तिला वाटतंय की महागाईच्या हिशोबाने इकडच्या स्थानिक मुलांना 800 रुपये मिळाला पाहिजे, तर अख्ख्या MIDCतले कॉन्ट्रॅक्टर एकत्र येऊन त्या कंपनीला गेटवर जाऊन दम देत आहेत, दादागिरी करतायत आणि त्या मुलांचे 800 वरनं 400 रुपये जर करत असतील तर ही नक्की कोणाच्या जीवावरती हे चालले दादागिरी? चुकीचं आहे ते. कोणाच्या जीवा? मग का चालले काय? व्हिडिओ क्लिप बघा ना कंपनीच्या गेटवरची. कंपनीला सांगा कोण आलं होतं गेटवर कंत्राटदार, बरोबर ना? आम्हाला व्हिडिओ म्हणजे 800 चे 400 का करताय? तुमचं काय जातंय? मग कॉन्ट्रॅक्टर ठरवणार का MIDCत किती पर डे द्यायचा? मग या स्थानिक भूमिपुत्रांना जर 800 रुपये भेटला तर कॉन्ट्रॅक्टरना त्रास काय आहे? त्या कामगारांचे कॉन्ट्रॅक्ट घेतले म्हणूनच तुमची घरं चालतायत ना. बरोबर. नाही तर ठीक आहे, मग एक काम करा. दुसरं काय होतं इथं, जरा कोणी आवाज उचलायला गेलं की मग गुंड पाठवून त्याला हल्ले केले जातात, वार केले जातात. तसं करायचं असेल तर करा आमच्यावरती वार, आमची तयारी आहे. स्थानिक भूमिपुत्रांच्या विषयात जर कोण दादागिरी करत असेल तर आम्ही वार घ्यायला तयार आहोत, जीव द्यायला पण तयार आहोत. पण तुम्ही दरवेळेला किती लोकांना मारणार, किती लोकांच्या गाड्या फोडणार, हा किती लोकांची डोकी फोडणार? मग आम्ही आमच्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी आज आवाज उचलतोय, तर ठेकेदार दादागिरी करून जर दम देत असतील लोकांना तर त्यांना सांगा आम्ही ठेकेदारांसाठी, स्थानिक भूमिपुत्रांसाठी लढायला मनसे मैदानात उतरले. मग त्या पाट्या असू, बाहेरची लोक इथून परमनंट होणार आणि आमची लोक इथं 10-10, 12-12 वर्ष कॉन्ट्रॅक्ट मध्ये काम करणार, सांडणार. हा मग ज्यांना MIDC चालवायचे त्यांना म्हणावं आता कोण आवाज उचलला की लगेच तुम्ही डोकी फोडता ना, तर आता आम्ही उचललाय, हा फोडा आमची डोकी. स्थानिक भूमिपुत्रांसाठी जीव गेला ना तरी तो जीव द्यायला आम्ही तयार आहे. पण तुम्ही किती जणांची फोडणार डोकी? हा एकाला मारला, दुसऱ्याला मारला, तिसऱ्याला मारला. आयुष्यभर तुमची पोटं भरण्यासाठी आणि हे ताब्यात ठेवण्यासाठी तुम्ही लोकांना जीव देण्यापर्यंत, डोकी फोडण्यापर्यंत हेच करणार का? त्याच्यामुळं आम्ही कुठल्या पक्षाला किंवा कुठल्या माणसाला वैयक्तिक बोलत नाही, पण आम्ही पण ह्या MIDCत जरा कोण आला की माझ्याशिवाय दुसरा कोण आला की लगेच त्याच्यावर हल्ले होतात, हमले होतात. उद्या आमच्यावर पण होणार आहेत, पण आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच उतरलोय. आमचा जीव घ्या, डोकी फोडा बोललोय ना, गाड्या फोडा,
पण इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना न्याय दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आलं का लक्षात? तर हे तुम्ही काय करायचं ते करा आणि आम्ही घाबरणारे नाहीयेत. आम्ही सन्माननीय राज ठाकरे साहेबांचे सैनिक आहोत आणि आपल्या मराठी माणसासाठी काही करायला तयार आहोत. आम्ही वैयक्तिक स्वतः कॉन्ट्रॅक्ट नाही मागत की आम्ही कमिशन मागत नाही. आम्ही काय म्हणतोय की स्थानिक भूमिपुत्रांना इथला हक्क मिळाला पाहिजे, ह्याच्या पलीकडे काहीच नाहीये. स्वराज्याच्या राजधानीत मराठी पाट्या लागल्या पाहिजे सगळ्या कंपन्यांना, हे पण अधिकार आहे, तो मागतोय आपण. मी दुसरी गोष्ट आताच तुम्हाला मी म्हटलं, एक नक्षलवादीने 15 बांगलादेशी पकडले जर आपल्या महाडमध्ये गेल्या वर्षी, तर मग आता सगळ्यांना नोटीस काढा, पोलिसांकडे हजर करा सगळ्यांना. उद्या कोण आपल्या आया बहिणींवरती कोण बलात्कार करेल, रेप करून नदीत टाकील, कुठं डोंगरात टाकील, हा हे कुठून आलेली माणसं आहेत, ही कोण आहेत? स्वराज्याच्या राजधानीत ही माणसं आलीत कुठून? हजारो. मानगावला जो प्रकार घडला, साहेब तुम्ही वेळ घ्या. तुम्ही सिनियर वेजेस, डेली वेजेस पर डे जे काय असेल, कायदा ठरवणार का कॉन्ट्रॅक्टर ठरवणार, मला हे सांगा. हो साहेब, त्या परप्रांतीयांना घेऊन 12 तास ड्युटी लावतात, म्हणजे एक अख्खा पगार खातात असं समजा. नाही ते तर होणारच आहे, ते तर होणार आहे. नाही फक्त वेळ द्या ना आम्हाला, तुम्ही वेळ द्या आम्हाला, आम्ही मांडतो ना विषय. हे तर विषय लिहून घेतले, आणि आपण एकत्रित मीटिंग घेऊया. पण ते कधी मला वेळ द्या. मी तुमच्याकडे वेळ मागतो ना, मला 10 दिवसांचं द्या, 15 दिवसानंतरची द्या. मी तुम्हाला आत्ताच बोलत नाही, आत्ताच्या आत्ता द्या. वेळ घ्या तुम्ही साहेब. 15 दिवस चालतील आणि ते बोलतच नाहीये ती नाही, 15 नाही, दिवसानंतर. मी एकटाच असं नाही ना, अहो वेगवेगळे पण साहेब department- झालं काय? त्याची वरती COD उपाय बिओडी काय? तपासली का नाही, नाही? उपाय काय त्याच्यावरती? किती आहे पीपीएम किती आहे? नाही, ते पाठवलेले analysis आलेले. अनालिसिस नाही आला, समोरच दिसतं ना सीओडी किती आहे त्याची. काय मी क्लिअर पाणी असेल तर दिसतं ना त्याची. शिवाय कशी दिसत नाही. अहो, मी केमिस्ट्री वाला माणूस आहे. 2 तासात तुम्हाला दाखवतो. चॅनल डाउनलोड ते अहो, आमच्या- हे विकले गेलेले आहेत सगळे लोक. असं नाही होत. उद्या हे या लोकांनी. अशा कंपन्या जर वाट लावलं लागली तर आपल्या आरोग्याचं, आपल्या मुलाबाळांच्या, हे महाराष्ट्रातलं पाणी आहे. याच्या अगोदर तुम्हाला आमच्या पोरांनी व्हिडिओ काढले, त्याच्या अगोदर दिसले नाही नदीत मागे chemical. डिस्ट्रिब्युशन कंपनीचा विषय घेतलेला. रेग्युलर इन्स्पेक्शन असतं. आपल्या कलेक्टर साहेबांची सुद्धा एक टीम आहे. काल सुद्धा तुम्ही आता म्हटलं नाही, जे बंद कारखाने आहेत त्यांच्या सुद्धा 2-3 दिवसांचा सर्व्हे चालू आहे. रोज अर्धा कंपनी. मग तुमचं म्हणणं आहे की आता प्रदूषण खराब होतच नाही माडमध्ये? माय डिसाईड म्हटल्यानंतर कसं असते, ऍक्सिडेंटल डिस्चार्ज किंवा कोणी चुकून आगाऊपणा करून रात्रीच्या वेळी वगैरे सोडत असेल ना, पंकजा मुंडे साहेब, मॅडम त्यांना बादलीवरून पाणी व्हिडिओ घेऊन सगळं जाणार. दाखवलेले आहे. मांगर जाळताना सगळं व्हिडिओ सगळं दाखवलेले आहे. कारवाई केली, लेटर काय वगैरे केलं? सगळं गेलेले आहे. यासाठी त्या गोष्टी 15-20 दिवस झाले आता. हो. ऍडिशनल स्टाफ या माणसाचं नाव घ्या सगळं आणि हा, मुंडे suspend मॅडम करायला, मुंडे चौकशी लावायला लावा मॅडम inquiry. बादली भरून पाणी ए, घेऊन यांचं नाव जाणार. लिहून घे, कदम साहेबांकडे डेजिग्नेशन वगैरे सांगा तुमचं काय ते. पोलिसांचं. हो, है ना? यांचा मेल आणि पत्र व्यवहार करा आणि यांची चौकशी लावायला लावा. एवढ्या दिवसात डिपार्टमेंट- केलं काय? आता इथं नांगलवाडीला उतरलं ना तर सगळं पाणी अरे काय एवढ्या दिवस त्यांनी केलं काय? कुठे व्हिजिट लावल्या, काय कारवाई केली, त्याच्यात रिपोर्ट काय, ते सगळं मागून घ्या माहिती. नाही नाही, यांची चौकशी लावायला पत्र काढा, मेल करा तुम्ही. तुमचं नाव सांगा, काय पूर्ण नाव? तानाजी पाटील. तानाजी पाटील. काय डेजिग्नेशन आहे तुमचं? नाही तू direct सोड रे. नाव लिहून घे ना, तानाजी पाटील. प्रादेशिक आहे. आणि त्यांचा मोबाईल नंबर पण घे. लेबर मधनं कोण आलंय? कोणच नाही आलं लेबर. अरे इथे काय निघून जातात. आमच्या युनियन मध्ये एवढे शिकलेली लोक आहेत ना, कायद्याचा अभ्यास एवढा आहे ना, तर इकडच्यांचे आणि तिकडच्यांचे दोघांचे पण आपण पेपरवरती बाजे वाजवू शकतो, एवढे आमच्याकडे आहेत कायदेशीर. उलट आपण आलं बंद का लक्षात? कंपन्या त्या जिवंत केल्यात, चालू केल्यात, मालकाचं पण भलं झालं त्याच्यामध्ये. म्हणजे जे BAFR मध्ये होत आहे, लाज वाटली पाहिजे तुमच्या डिपार्टमेंटला की कॉन्ट्रॅक्टर ठरवतात की पैसे मुलांना किती द्यायचे. मग कुठे गेला तो कामगार कायदा? कामगार कायदा गेला कुठे? मग ह्या महाड MIDC मध्ये असे गुंडवृत्तीचे लोक डायरेक्ट जाऊन एखाद्याच्या गेटवर तमाशे करणार, दादागिरी करणार आणि घाबरवणार त्या कंपन्यांना. देशमुख काबळ्यापर्यंत जावा, तुम्ही नाच पण पकडू शका, नाच पकडून चालावं लागेल तुम्हाला. कसं काय तिथे तुमच्या MIDC काम करणारे ठेकेदार जाऊन दादागिरी दम देऊन आंदोलन कसे करू शकतात? प्रत्येक मुलाचा 400 रुपये नुकसान केलं, ते नुकसान कोणाचं झालं? इकडच्या स्थानिक भूमिपुत्राचं झालं ना नुकसान. उलट आहे, कामगारांनी आंदोलन केलं पाहिजे. इथे ठेकेदार आंदोलन करतात, फर्स्ट टाइम ऐकतोय मी. म्हणजे इतिहासात म्हणजे पहिली घटना आहे. हास्यास्पद गोष्ट भविष्यात आहे. जर इकडे आता तुम्हाला पळावं लागेल साहेब. अहो साहेब, आमचे पदाधिकारी बोलतात आम्ही ऑलरेडी 15 दिवसापूर्वी तुम्ही आता ह्याच्यावरती जे संबंधित अधिकारी आहे किंवा त्याला आहे ना, व्यवहार केलेला. एक 25 तारीख देऊन टाकतो मी, है ना? काय वार आहे मग 25 तारीख? गुरुवारी. पुढच्या 25 तारखेला आम्ही परत येतो, त्यावेळी संबंधित अधिकारी, संबंधित असोसिएशनच्या सर्वांना बोलवा. साहेब आम्ही तुम्हाला पण लेटर देतो 25 तारखेला, तुम्ही पण या. आम्हाला पण कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडवायचं नाही, कारण का आमच्या कायदा सुव्यवस्था किंवा तोडफोडपेक्षा स्थानिक कामगारांना काम भेटलं पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. आणि जिथे ते 800 रुपये 400 रुपये होतात, ह्याची पण इन्क्वायरी झाली पाहिजे. तुमचे जेवढे कामगार आहेत त्या कामगारांचे NOC पोलीस स्टेशनला आहे की नाही,
ह्याचं पण लेटर तुम्ही काढून विचारा कंपन्यांना. पुढच्या 25 तारखेपर्यंत हे सगळं पत्रेवर तुम्ही करा. 25 तारखेला म्हणजे काय उत्तर असेल आपण समोरून बसून करू. आणि साधी गोष्ट, तुम्ही आमच्या पत्राला एक उत्तर देऊ शकता की आम्हाला 15 दिवसाचा किंवा 1 दिवसाचा महिन्याचा कालावधी द्या. आम्ही प्रत्येक कंपनीला पत्रव्यवहार करून जे जे काय कायदे पाळणं होत नाही ते करायला भाग पाडतो, असं द्या पत्र आम्हाला एक. साहेब ते उद्याच द्यायला द्या काय ना. हरकत आहे नाही, तुम्हाला? नाही, उद्याच कंपनीला लेटर द्या. किती कामगार काम करतात, किती लोकांचे पीएफ भरतात. कंपनीने एक बटन दाबले ना की 2 मिनिटात सर्व येतं. सगळं येतं, बरोबर साहेब. आता राहिलंय काय मला सांगा ना. तुम्ही आम्हाला पत्र नाही देऊ शकत असं की 1 महिन्याची आम्हाला मुदत द्या किंवा 15 दिवसाची. अरे राज, गरज काय, ऑलरेडी 25 तारीख दिली आहे. आता तुम्हाला ऑलरेडी 13 दिवस दिले. 13 दिवसात मागून घ्या. आज पत्र काढा. अधिकारी तुमच्यावर बसले आहेत. अधिकाऱ्यांनी काय काय कारवाई केली त्याचं पण लेटर घ्या. गेल्या 5 वर्षामध्ये काय काय कारवाई केली, त्याच्यावर काय उपाय केले हे पण आम्हाला सांगा. साहेब आज तुम्हाला आम्ही काही नाही बोलत आहे. तुम्ही बोलल्याप्रमाणे मी आज 1 तारखेला आलो, आम्ही पण तुमचा मान ठेवला. पुढच्या 25 तारखेला आल्यानंतर मग आम्ही 1 तारखेचा मान नाही ठेवला. मला प्लीज रिक्वेस्ट करतो. त्याच्या कामात पूर्ण फोटो घालू मग. कामगार आयुक्त आहे सगळ्यांना साहेब आपल्याला तुम्ही बोल, एकत्रित माझं meeting म्हणणं घेऊया, काय काम बोलवा. meeting घेऊया. साहेब आम्हाला महाराष्ट्राचा प्रश्न नाही सोडवायचा कामगार आयुक्तांना घेऊन. आम्हाला फक्त एमआयडीसीचा विषय मी संपव. त्यांना माइंडिंग नाही करू कारण ते स्वतंत्र डिपार्टमेंट. आम्हाला त्यांच्याकडे जायचं पण नाही. एमआयडीसी मध्ये तुमच्या परवानगीने सगळे कारखाने चालतात. हा की नाही मला सांगा. मी मला तुम्हाला तोच तुम्ही ए ला बी कडे पाठवताय, बी ला सी कडे पाठवताय, सी ला डी कडे. तुमच्या अधिकारात आहे की नाही? स्वतंत्र डिपार्टमेंट आहे. साहेब तुमच्या ते अधिकारात त्यांच्या याच्या नियमाप्रमाणे एमआयडीसीच्या काम करतात. कंपन्या चाललं किंवा न चाललं तुमच्या अधिकारात आहे की मी नाही? एकटा अहो त्यांना स्वतंत्र सांगू स्वतंत्र शकतो काय की बोलताय हो? काय करता. तुमच्या समोर जर तुमच्या आधीत एखादा जर मराठी पाटी लावत नाही तर ती पाटी लागली ही जागा पाहिजे. कोणाची आहे, तुम्ही साहेब? सांगू नाही शकत. मान्य आहे ना? साहेब, ही जागा मग तेच तर मग बोलतो तेच आम्ही. बोलताय, तुम्हाला दुसरं काय ही बोलताय? जागा कोणाची? एमआयडीसीची आहे. मी ऐका असोसिएशनला ना, पत्र देतो. ही जागा MIDC ची आहे. राहायला पाहिजे. अजून किती दिवसात व्हायला पाहिजे? उद्या पत्र देतो तुम्हाला त्याची कॉपी देतो. आम्ही हे जे मुद्दे सांगितले ते 15 दिवसात त्यांना करायला सांगा. 15 दिवसाचं 25 तारखेला आपण मीटिंग भेटू. मी तुम्हाला पत्र ज्यावेळी पाठवतो की नसेल आम्ही होतं, हा. 25 तारखेला येतोय. यांना तुम्ही पण त्याच्यावर पाठवू. काय उत्तर द्या मला. साहेब, तेच सांगतो. त्यांना MIDC चे मुद्दे घ्यायला सांगा. हा. लेबर नाही, लिहितात डिपार्टमेंट ते. आहे, MPC आहे, सगळे तुम्ही पण पत्र द्या. मी माझ्या वतीने देतो आणि एकत्रित मीटिंग घेऊया 25 हा, चालेल, तारखेला. घेऊया. ठीक तर आहे. याच्यामध्ये अजून एक हाईट सांगतो तुम्हाला. सगळे मेल आयडी आहेत ना, सगळे चुकीचे आहेत. यांना कुठेही मेल केला ना तो मेल जातच नाही. अरे, अधिकारी चुकीचे बसले आहेत. तू मेल आयडी काय सांगतो चुकीचं आहे. यांची आयडी घ्या पहिले. तुम्हाला जर कुठला पत्रव्यवहार करायचा असेल तर कुठलं ईमेल आयडी काय, व्हिजिटिंग कार्ड तर द्या. इकडची आयडी ऑफिशियल आयडी काय, डायरेक्ट मेल असं. ऑफिशियल आयडी तर द्या. देतो. आज एक काम कर, तुझा तुमचा नंबर दे. नंबर सेव्ह हा, करा. त्यांचा नंबर आहे, व्हॉट्सअप करून टाक. मी तुम्हाला WhatsApp हा, भेटेल.